नमस्कार मंडळी. तर आज आपल्याला बनवायचे उपवासाचे साबुदाणा बटाटा थालीपीठ. पूर्व तयारी जर असेल तर फक्त 5 मिनिटांमध्ये आपले हे थालीपीठ तयार होतात. त्याचबरोबर भगरीचा वापर न करता आपल्याला साबुदाणा आणि बटाट्याचा वापर करून फक्त 5 मिनिटांमध्ये हे थालीपीठ तयार करायचे आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाणा बटाटा थालीपीठ करण्यासाठी आपण या ठिकाणी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आपल्याला या ठिकाणी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हलक्या हाताने आपल्याला चोळून धुवून घ्यायचा आहे. यामधील पाणी काढून टाकायचं आहे. यामधील मी पाणी काढून टाकलेलं आहे. आता या साबुदाण्यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकायचं आहे आणि 2 घंट्यासाठी याला झाकून ठेवायचं आहे. तुम्ही रात्रभर देखील साबुदाणा भिजू घालून घेऊ शकता. 2 घंटे झालेले आहेत आणि आपला जो साबुदाणा आहे तो छान भिजलेला आहे. बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट आणि मऊ असा आपला हा साबुदाणा तयार झालेला आहे. आता आपल्याला या साबुदाण्यामध्ये कच्चा बटाटा किसून घालायचा. एक छोटा कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे. छोट्या किसणीनेच आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे. तर 1.5 चमचा मी या ठिकाणी कच्चा बटाटा घातलेला आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. ते देखील आपल्याला यामध्ये किसून घालायचे आहेत. मी किसणीनेच किसून घालत आहे. आपण यामध्ये बटाटा टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर मी या ठिकाणी कुटलेली हिरवी मिरची टाकत आहे. 1 चमचा आपल्याला या ठिकाणी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्याचबरोबर अर्धा चमचा मी या ठिकाणी जिरे टाकलेले आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आपल्याला 2 चमचे. शेंगदाणे भाजून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. ते टाकायचे आहेत आपल्याला 2 चमचे. त्याचबरोबर उपवासाचं शेंदी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आता आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जे बटाटे आहेत ते आपल्याला साबुदाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. हातानेच आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आता या मिश्रणाचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यात थालीपीठ थापून घ्यायचे आहे. थालीपीठ थापण्यासाठी मी या ठिकाणी एक पॉलिथिन घेतलेली आहे. पॉलिथिनला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. यावरती आता आपल्याला हा मिश्रणाचा गोळा ठेवून थापून घ्यायचा आहे. तो तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून हे मिश्रण थापून घेऊ शकता किंवा तुम्ही यावरती दुसरी कॅरी बॅग ठेवून मिश्रण व्यवस्थित थापून घेऊ शकता. वरच्या बाजूने दुसरी कॅरी बॅग ठेवली व्यवस्थित थापता येतील. कॅरी बॅग ठेवून हे मिश्रण एकदम इझिली थापले जातं. अशा पद्धतीने मी हे थापून याचं थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे. अजिबात तुटत नाहीये. याला आपल्याला थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर हाताने प्रेस करून मी याला छान गोल आकार देऊन घेतलेला आहे. जास्त पातळही केलेलं नाही मी थालीपीठ आणि जास्त जाडही ठेवलेलं नाही. मीडियम साईजचे मी हे थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे. कॅरी बॅगवरील जे थालीपीठ आहे ते आपल्याला हातावरती घेऊन तव्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि छान दोन्ही साईडने आपल्याला क्रिस्पी असं भाजून घ्यायचं आहे. तर आणखीन एक थालीपीठ मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवत आहे. सेम त्याच पद्धतीने आपण मिश्रणाचा एक गोळा घेतलेला आहे आणि कॅरी बॅगला थोडंसं तेल लावून त्यावरती हा गोळा ठेवून त्यावरती आपण एक पॉलिथिन ठेवलेली आहे आणि याला आता आपल्याला हलक्या हाताने थापून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे मी मिश्रण थापून घेतलेलं आहे आणि पातळ असं आपण हे थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे. साईडने आपल्याला थोडासा आकार द्या त्याला गोल करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपले 2 थालीपीठ तयार झालेले आहेत. आता आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचे आहे. तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती आता आपण हे थालीपीठ टाकून घेतलेलं आहे. आता वरून आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि यावरती एक झाकण ठेवून आपल्याला हे थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे. एक बाजू भाजण्यासाठी आपल्याला 1 मिनिट लागतो. 1 मिनिटामध्ये आपली एक बाजू व्यवस्थित भाजल्या जाते. आता आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि थालीपीठ आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर रंग आलेला आहे. एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असं एका बाजूने आपले हे थालीपीठ भाजलेलं आहे. दुसरी देखील बाजू आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूने देखील मी थालीपीठ पलटी करून याला व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. दोन्ही बाजूने मी थालीपीठ छान भाजून घेतलेलं आहे. आपले जे थालीपीठ आहे ते एकदम छान तयार झालेलं आहे. भगरीचा वापर न करता आपण हे थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे. हे थालीपीठ आता आपल्याला एका चाळणीवरती काढून घ्यायचं. दुधावरती झाकायची चाळणी असते त्यावरती मी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला दुसरं देखील थालीपीठ याच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. तव्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. त्यावरती आता आपण हे थालीपीठ टाकून घेतलेलं आहे आणि वरच्या बाजूने देखील आपण तेल सोडून घेतलेलं आहे. झाकण न ठेवता आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. झाकण ठेवलात तरी देखील तुमचं थालीपीठ भाजलं जातं आणि झाकण न ठेवता देखील तुम्ही हे थालीपीठ भाजू शकता.
झाकण न ठेवता मी हे थालीपीठ छान भाजून घेतलेलं आहे। दोन्ही बाजूने आपण छान आलटीपलटी करत कुरकुरीत क्रिस्पी असं तयार केलेलं आहे। रंग देखील सुरेख आलेला आहे आणि आपले जे थालीपीठ आहे ते छान भाजले देखील आहे। आता आपण हे काढून घेऊया। तर 1 कप साबुदाण्यापासून तुमचे मीडियम साईजचे मी बनवलेल्या साईजचे 5 थालीपीठ तयार। तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत खाऊ शकता किंवा बटाट्याच्या सुक्या भाजीसोबत देखील मस्त लागतात। दह्यावरती थोडीशी जिरा पावडर टाकलेली आहे, त्याचबरोबर लाल तिखट टाकलेलं आहे मी। एकदम मऊ सॉफ्ट असे आपले हे थालीपीठ तयार झालेले आहे। बघू शकता तुम्ही एकदम झटपट तयार होणारे आणि चविष्ट पोटभरीचे आपले हे उपवासाचे थालीपीठ तयार झालेले आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।